टॅप मारून पण तो गेला ग्राउंडमध्ये. गावामध्ये आल्यावर कसं वाटतं आयोजन बद्दल दोन शब्द. आयोजन एकदम चांगलं आहे, व्यवस्थित आहे, मस्त आहे, चांगलं. यस, खूप साऱ्या शुभेच्छा. हा होता मॅन ऑफ द मॅचचा मानकरी नितीन. मागील मॅचमध्ये ठरलं होतं. नेक्स्ट मॅच जिकडे बोलतोय ऑल सेट. आमचे ऑफिशियल पंच रेडी, बॅटर रेडी, बॉलर रेडी. पहिला बॉल हलक्यातनं समोर ठेवला गेला चेंडूला. सिंगलसाठी पहा धावांचा श्री गणेश होतोय. MCC कटाई समोर तर बॉईज 1-4-3-2 बॅटल आहे आणि दोन्ही संघासाठी खूप मोठी मॅच आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय सागर. हलक्यातनं पुन्हा तेच घडलंय. सन्मान दिला गेला. पहा शैलेश्वर खूप मोठी जबाबदारी असते. मागील 2 मॅच झाले, शेवटच्या क्षणापर्यंत उभा असतो मैदानामध्ये, परंतु साथ देणारा कुठलाच खेळाडू नाही आहे. सर्वात गमतीची गोष्ट आतापर्यंत समर्थ बॉईज 1-4-3-2 या संघासाठी झाली गेली. इकडून आता या मॅच मध्ये काय करायचंय, कोणाविरुद्ध करायचंय, कशा प्रकारे करायचंय, या सर्व गोष्टींचा आता विचार करावा लागणार आहे. पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 धावा धावफलकावर. MCC कटाई समर्थ बॉईज 1-4-3-2 बॅटल जे आपल्या भेटीला आलंय. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब आयोजित नवाबपूर काटेपाडा प्रीमियर लीग 2025 क्रिकेटचा महासंग्राम. एक मोठी स्पर्धा भेटीला आली. इकडे काय घडलंय? ओ कदाचित बराच उशीर झाला. आता बॉलला इकडून पकडू का तिकडून पकडू असं झालं होतं. त्यामधून रनिंग बिटवीन द विकेट वेगवान होती आणि आमच्या ऑफिशियल पंचाने त्वरित डिसिजन सांगितलं होतं नॉट आउट आणि 1 रन कंप्लीट. पहा आमच्या मुख्य स्क्रीनवर हरीश दादा कदाचित फिट झाले होते. इकडून पकडू की तिकडून पकडू करायला मार्ग नव्हता. तोपर्यंत रन कंप्लीट झाली आणि जे हातामध्ये आलेले विकेट ते निघून गेली होती. 4 चेंडूचा खेळ झालाय. MCC काटाई प्रथम बॅटिंग करत असताना पुन्हा एकदा सागर सज्ज होतोय. मोठा फटका करण्याचा प्रयत्न. चेंडू अडवलाय का? येस, चेंडू अडवला गेलाय. चला, पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि प्रथम बॅटिंग करत असताना 6 धावा धावफलक MCC काटाई या संघाचा. ओ पायावर झाला चेंडू, पाठीमागे चेंडूला अडवलं होतं. तोपर्यंत एकच धावफलकावर येते. पहा आतापर्यंत 7 मध्ये 7 ही सुरुवात आहे. ब्युटिफुल स्ट्रोक, लुक ॲट दॅट स्ट्रोक. काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला. कव्हर ड्राईव्ह या अगोदर सुद्धा मॅच मध्ये आपण पाहिलं होतं. शैलेशच्या बॅट मधून पहा कशा प्रकारे फटका, बॅटचा पेस ओपन केला आणि काय जबरदस्त कव्हर ड्राईव्ह. 2 खेळाडूंच्या मधून चेंडू ट्रॅव्हल झाला चौकारासाठी. थँक्यू. 1-2 12 धावा धावफलकावर. ओ नो म्हणजे no +1 असे तब्बल 2 धावा आल्यात. पहा एखाद्या चौकाराने किती प्रेशर येतोय. 14 धावा 1-4. MCC काटाईचा संघ प्रथम बॅटिंग करत असताना 14 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा हलक्यातनं दिशा देण्याचा प्रयत्न. दिशा दिली गेले सिंगल साठी. पहा की धाव किती महत्वाचे आहे. पहिलं षटक वळखता दुसऱ्या षटकामध्ये काउंटर अटॅक करण्याचा प्रयत्न केला गेला होता. समर्थ बॉईज 1-4-3-2 या संघाने
आणि आतापर्यंत 15 धावा धावपलकावरती आहेत. हलक्या हातानं टॅप केले चेंडूला, पाठवलंय पुन्हा एकदा सिंगलसाठी. शेवटचा आणि अंतिम चेंडू 1-6, 16 धावा धावपलकावर. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. दुसरा षटक मार्ग असतं, लास्ट बॉल. चांगलं षटक होतं इकडून. पहिलं षटक ओळखता समर्थ बॉयज संघाने थोडासा कमबॅक करायचा प्रयत्न जो केला गेला या षटकामध्ये. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडूला अडवलं, पैकी नाही आहे. हा 2 षटकांचा खेळ संपतोय. 17 धावा धावपलकावर. या ऐकूया डिझेल आणि त्यानंतर बोलूया. थँक्यू. क्या बात आहे डीजे उमेश. आता कुठेतरी दुपारचं सत्र अखेरकार संपलंय, संध्याकाळचं सत्र तर संपलंय आणि अखेरकार रंगात आलाय. सर्वात जमेची बाजू आहे या स्पर्धेसाठी. पहा 1-7, 17 धावा धावपलकावर. अक्षय नवीन गोलंदाजी मार्कवर वेगवान गोलंदाज आहे. आणि अक्षयने जो काय पहिल्या मॅचमध्ये परफॉर्मन्स केला होता शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये अजून आठवतोय. पाहता अक्षय आला गेलाय तिकडे. पॉवर प्लेचं षटक आहे. पहिला बॉल. ओ वेगवान चेंडू. बराच बाहेर आमच्या ऑफिशियल पंचांनी सांगितलं नगरकार वाईट चेंडू घोषित केला गेला. पहा 1-8, 18 धावा धावपलकावरती आहेत. पुन्हा एकदा पुन्हा वाईट. आता हातामधून चेंडू इतक्या वेगाने जातोय की कळायला मार्ग नाहीये. 2 खेळाडू चर्चा करतायत. चौथा सुद्धा आलाय. पॉवर प्लेचं षटक ऑन आहे. निर्णायक मॅच आहे दोन्ही संघासाठी. इकडून आता या पॉवर प्लेच्या षटकामध्ये समर्थ बॉईज संघ 1-4-3-2 प्रथम बॅटिंग करत असताना 19 धावा धावपलकावरती आहेत. चर्चा झाली. चर्चेस काय उत्तर येईल. अक्षय पुन्हा एकदा सज्ज होतोय. समोर ठेवण्याचा प्रयत्न स्वतः आला गेलाय सिंगलसाठी. पहा आतापर्यंत समर्थ बॉईज 1-4-3-2 ची जमेची बाजू काय राहिली गेली. 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. 20 धावा धावपलकावरती आहेत. येणाऱ्या 11 चेंडूचा खेळणे शेष आहे. त्यामध्ये पॉवर प्ले घेतला गेलाय. इकडून किमान 35 जाण्याचा प्रयत्न असणार आहे की काय यावर सुद्धा तितकंच लक्ष असणार. लेग स्टंपच्या बाहेर वाईट +1. पाठीमागे चुकी झाली होती. हरिचंद्र त्या ठिकाणी होते. त्यामुळे 1 धाव म्हणजे तब्बल 2 धावा आल्यात चेंडूवर. 22 रन, 22 धावा. आता एका चेंडूमध्ये किती धावा आल्यात? जवळ 6 धावा. अक्षय पुन्हा एकदा सज्ज होतोय. हलक्या हातानं पुन्हा ठेवण्याचा प्रयत्न. फेकी केली गेले सिंगलसाठी. पहा इकडून आता पहिल्या चेंडूवर 5 धावा आल्यानंतर तितकेसे मोठे फटके मारण्याची गरज सुद्धा नाही आहे. आता तो प्रयत्न इकडून सिंगलसाठी केला जाणार आहे. समोर एखादा विकेट ब्रेक थ्रू पाहतोय MCC संघ. समोर ठेवण्याचा प्रयत्न पुन्हा तेच घडलंय सिंगलसाठी. काय तो ब्रेक थ्रू या षटकामध्ये की शेवटच्या षटकामध्ये धावा वाचवण्याचा प्रयत्न असणार आहे. या सर्व गोष्टींचा आता विचार करतोय. चर्चा पुन्हा होते. चर्चा महत्वाची आहे. 24 रन, 24 धावा धावपलकावरती आहेत. जिकडे आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झाला गेलाय. पाणी स्प्रे.
टाक्यू 3 चेंडूचा खेळ झालाय. 24 धाबा दाखल करत आहेत. 24 रन. अक्षय पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओ ब्युटिफुल स्ट्रोक. काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला. मॅग्निफिसंट स्ट्रोक. 2 खेळाडू बघत राहिले की चेंडू गेला तर गेला कुठून. चेंडू सीमारेखा पार. चौकार 4 धाबा. काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला गेला. 28 रन. गौरेच्या बॅट मधून पुन्हा तोच फटका. पुन्हा बॅक टू बॅक डाऊन टू ग्राउंड. चेंडू सीमारेखा पार. लगातार दुसरा. थँक्यू. 32 धाबा दाखल. यासाठी सलामीची जोडी असणं गरजेचं आहे विकेटवर. पहिल्या 2 षटकामध्ये विकेटला पाहता जाणतायत आणि पॉवर प्ले मध्ये पूर्णपणे पॉवर जनरेट केलंय समर्थ बॉईज. 1 पर थ्रूच्या दोन्ही बॅटरनी. अडचणी वाढल्यात. ब्रेक थ्रू बघतोय समोर. एखादा ब्रेक थ्रू येणार कधी. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न नाहीये. 33 रन. जिकडे 3 षटकांचा खेळ संपला गेला. या ऐकूया डीजेला. थँक्यू. शेवटचं अंतिम षटक मार्गस्थ हरीश दादा नवीन गोलंदाजी मार्कवर. पहिला बॉल समोर डाऊन टू ग्राउंड. येस सकेरकर. पहिला विकेटचं पतन. पहिला विकेट आला गेलाय. गौरेशला मैदान सोडावं लागलंय. गॉन. थँक्यू. आर्यन नवीन गोलंदाजी मार्कवर येतोय. नवीन बॅटर दाखल होते मैदानाच्या दिशेने मिस्टर आर्यन. पहा हलक्यातनं चेंडूला सन्मान दिला गेलाय. पहा ब्रेक थ्रू आला गेलाय. आता इकडून शेवटच्या अंतिम षटकामध्ये किमान 35, 36, 37, 38 की 40. आता किती पाहतोय. ऑन साइडला ड्राईव्ह केलं चेंडू टॅप केले गेले सिंगल साठी. पहा सुरुवात झाली गेले आणि कदाचित त्या सुरुवातीला उत्तर सुद्धा तितकं चाललं गेलंय. पारपत्र षटक तिकडे हाणामारी झाली होती ऑन साइडला. ओ ये क्या हो रहा है. चेंडू सीमारेखा पार. अजून एक चौकार. 4 धाबा. थँक्यू. आजच्या दिवसातील हाईच झालाय. 39 रन. येस अखेरकार तो 40 धावाचा पल्ला पार होत असताना कुठेतरी दिसतोय. 4 चेंडूचा खेळ झालाय. ऑन साइडला पुन्हा ड्राईव्ह केलं चेंडूला सिंगलसाठी. 40 धाबा. 40 धाबा किमान या विकेटवर किती आहेत या सर्व गोष्टींचा विचार आपण सेकंड इनिंग मध्ये बघणार आहोत. लास्ट बॉल आफ्टर फर्स्ट इनिंग. 40 रन ऑन द बोर्ड. ऑन साइडला क्रॅकिंग स्ट्रोक होता परंतु एकच धावाले गेले. सरकारकार पहिल्या इनिंगचा खेळ संपला. 41 धावा तापलकर. 42 धावांचं टार्गेट सेट केलं. बिग टार्गेट आहे. त्या काय या धावांचा पाठलाग की बचाव येणार कालवेळ. नेक्स्ट मॅच टॉस कडे आपण जिकडे बोलतो एअरलाइन्सचं यज्ञेश 11 समोर VVFC. दोन्ही कॅप्टन टॉस का बॉक्स मध्ये दाखल व्हा. शिट्टी वाजणार हाय दादा. शिट्टी वाजणार हाय. फक्त शिट्टीच वाजणार हाय दादा. शिट्टी वाजणार हाय. थँक्यू. चला दिलीप मेहर आपण या आपल्या सोबत नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत.
दिलीपजी मेहर आपण या. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण खेळणार आहोत, त्यासाठी दोन्ही कॅप्टन टॉस मध्ये दाखल व्हा. LNCC यज्ञेश 11 समोर VVAC. पहा समर्थ बॉयजचे प्रत्येक विकेटला 100 रुपयाचं पारितोषिक सुयोग जाधव यांच्याकडून असणार आहे. टॉस कडे आपण बोलतोय, जिकडे दोन्ही कॅप्टन रेडी आहेत. निर्णायक मॅच आहे दोन्ही संघासाठी. पहिल्या मॅच मध्ये दोन्ही संघ विजयी झाले आहेत आणि आता पुन्हा एकदा समोरासमोर येत असताना दिलीपजी मेहर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. LNCC समोर VVAC. NKPL जस्ट टॉस जिंकला, काय निर्णय बॉलिंग करणार. खूप साऱ्या शुभेच्छा हेमेश तुला सुद्धा. तर टॉस का बॉक्स मधून अहवाल असा आहे की टॉस जिंकला VVAC या संघाने आणि प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केले घरच्या मैदानावर LNCC यज्ञेश 11 संघाला. येथे एक मोठी मॅच आपल्या भेटीला. यस पहिल्या विकेटचं पतन आणि रोशनला आता मैदान सोडावं लागलं. पहा काय घडलं तर कळायला मार्ग नव्हता. डायरेक्ट हिट झाला होता. आता कॉल होता की नव्हता हे सुद्धा कळायला मार्ग नव्हता. 42 धावांचा पाठलाग करतोय. पहा आजच्या दिवसातील हाय स्कोर झालाय 41 41 रन, जिकडे 42 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. नवीन बॅटर विनीत मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. फुलटॉसला मिस केलं गेलं होतं, परंतु फक्त एक धाव आली गेली. पहा 3 चेंडूचा खेळ झाला, एक धावात अप्पलकावर आणि पाठलाग किती धावांचा करतोय. 42 धावा. रिव्ह्यू घेतला गेला 9 साठी. पुन्हा डीबी नेटवर्ककडे जावं लागणार आहे.
तीन चेंडू एक धावा. ओ इकडे काय घडलंय? डॉट डॉट डॉट. अरे धाव पहा, मोठ्या धावांचा पाठलाग करतोय. 42 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. लेग स्टंपच्या बाहेर नाही आहे, पायाला लागलाय असं आमच्या ऑफिशियल पंचांनी सांगितले. परंतु एक धावा आली गेली. पहा, सुरुवात चांगली 22ची आतापर्यंत. शेवटचा अंतिम चेंडू 2 धावा फलकावरती आहेत. इकडून काटाईचा संघ थोडासा दबावामध्ये आहे. कदाचित 2-3 मोठे फटकाने मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू ओढाला, फेकी वेगवान. आता उत्तर आमचे ऑफिशियल पंच थांबलेत. नॉट आउट. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या धावफलकावर 3 धावा. रिव्ह्यू घेतला गेला लगेचच. पहा, या षटकामध्ये 3दा जातोय डीबी नेटवर्ककडे. आता नयन तांडेलच्या अडचणी वाढल्यात. हात सुद्धा थरथरत आहेत. कुठे बाण नेहू कलायला मार्ग नाहीये. येस, फिंगर गॉन. पहिल्या विकेटचं पतन, दुसऱ्या विकेटचं पतन गॉन. थँक्यू. यश नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होते. पहा, कटाई संघाची चुकी कुठे झाली होती. पॉवर प्लेचं षटक आठवावं लागणार. जवळपास पॉवर प्लेच्या षटकामध्ये आणि दुसऱ्या षटकामध्ये त्या धावांना रोख लगावता आलं नाहीये. जवळपास 2 षटकामध्ये 21 धावा आल्या आणि त्या 21 धावा त्या मोमेंटमला शिफ्ट करणार होत्या समर्थ बॉईज संघासाठी. जवळपास 4 षटकामध्ये 41 धावा धावफलकावरती लगावल्या होत्या. पहिला बॉल बॅकफुटला गेले. चेंडूला पाठवलं सिंगलसाठी. पहा, दबाव नाहीये. 7वा चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू. अजून एक चौकार आली नाही. ही सर्वात खंतीची गोष्ट MCC कटाई या संघासाठी झाली गेली. पुन्हा एकदा सज्ज होतोय तन्मयचा हा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता विनीतने. डॉट बॉल, निर्धाव चेंडू येतोय. पुन्हा एकदा तन्मय. ओहो, ब्युटिफुल स्ट्रोक. व्हाट अ शॉट ऑफ द नाईट. काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट. कडक स्ट्रोक पाहू शकतात ऍक्शन रिप्ले मध्ये. येस, शॉट ऑफ द नाईट म्हटलं तर काही हरकत नाहीये. इतका फटका वेगवान होता. पुन्हा टॅप केलं चेंडूला सिंगलसाठी. पहा, खरखर चौकार आलाय परंतु एखाद्या चौकार तितकासा दबाव नाही आहे. समर्थ बॉईज 1-4-3-2 संघ या मॅच मध्ये भक्कम मजबूत झाला गेलाय आणि अडचणी समोर वाढल्या गेल्या. कट केला चेंडूला. पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न. दिशा दिली गेले सिंगलसाठी. पहा, 9 धावा धावफलकात. लास्ट शेवटचा आणि अंतिम चेंडू दुसऱ्या षटकातील. फक्त 9 धावा धावफलकावरती आहे. फुल टॉस. चांगली बिल्डिंग स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवलं होतं सिंगलसाठी. पहा, षटक संपलंय दुसरं आणि फक्त 10 धावा. या ऐकूया डिझेलला. असं नका बघू, अहो येते मला लाज. केला शृंगार आज घातलं असाच. दिसते मी भारी जणू अप्सरा मी खास. नकरेवाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी. पागल करते तुझे मोरनीशी चाल. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल. दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल. दिसते मी भारी राजा फोटो. थँक्यू. तिसरं षटक मार्गस्थ आणि प्रथमेश नवीन गोलंदाजी मार्कवर येतोय. पॉवर प्लेचं षटक ऑन आहे आणि आता 12-32 या इक्वेशनला मॅच आणून थांबले. पहिला बॉल बराच पायर आहे असे आमच्या ऑफिशियल पंचाने सांगितलं. नकेरकार
वाईट चेंडू घोषित केला गेला आहे. पहिल्या चेंडूवर वाईट म्हणजे तब्बल 11 धावा दाखल आहेत. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले वेट केलंय. आता कुठे येस नाही लागला आहे. येस गडी बाद गॉन. थँक्यू रिव्ह्यू घेतला गेला. पहा आता अंपायर रिव्ह्यू आहे आणि पाहणार आहोत तो चेंडू लागला होता की नाही या सर्व गोष्टी आता पाहणार आहोत आमच्या DB नेटवर्कवर. थँक्यू आदरणीय मंथन रिसॉर्टचे ऑनर जतीन तांडेल यांच्या ठिकाणी आगमन झाले. आपलं सहर्ष स्वागत आहे. या लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब आयोजित नवाबपूर काटेपाडा प्रीमियर लीग 2025 सुस्वागतम. आपणास विनंती की आपण आपल्या मुख्य मंचावर येण्याची कृपा करावी. सहा 28-21 तोपर्यंत या ऐकूया डीजेला.
6-28 इक्वेशन या मॅच मध्ये आहे. पहिला बॉल सिंगल आले. पहा मॅच मध्ये फक्त औपचारिकता राहिले गेले. पहा 8वा बॉल लागणार आहे ते शतक. काय जबरदस्त सुरुवात केली होती समर्थ बॉईज 1432च्या संघाने. तिकडून अडचणी वाढल्या गेल्या आहेत MCC काटाई या संघाच्या, आणि अडचणी वाढत असताना त्या धावांचा पाठलाग होऊ नाही शकला. सर्वात गमतीची गोष्ट राहिली गेली होती. लेफ्टमच्या बराच बाहेर आहे. सिंगल आले गेले. पहा नेक्स्ट मॅच एक मोठी मॅच आपल्या भेटीला येते. दोन्ही संघ 2-2 मॅच जिंकून समोर येणार आहे. तिकडे VVSC समोर LNCC यज्ञेश शेलबेन. हे बॅटल आहे जिकडे नाणेफेकीचा कौल जिंकला होता VVSC या संघाने, आणि प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केले घरच्या मैदानावर LNCC यज्ञेश शेलबेन या संघाला. येथे एक मोठी मॅच आपल्या भेटीला या बहुजन विकास आघाडी पुरस्कृत लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब आयोजित नवाबपूर काटेपाडा प्रीमियर लीग 2025. आदरणीय जतीन तांडेल आपणास विनंती की आपण आपल्या मुख्यमंचावर या. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. आणि अखेरकार चौकार आलाय शेवटच्या आणि अंतिम चेंडूवर. तर मॅच फिनिश. सामना